आपण वालाच्या बिरड्याची भाजी, आमटी, मोड आलेले बिरडं याची भाजी नेहमीच करतो, पण ही भाजी आपण पावसाळ्यातच करतो. खूप छान लागते भाजी. नमस्कार, विजेताच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वालाच्या बिरड्याची भाजी बनवणार आहोत. वालाचं बिरडं हे पहिल्या पावसात शेतात उगवतं. त्याची भाजी खूप छान लागते. तर मग आपण याची भाजी बनवूया. चला, तर मग आपण सुरुवात करूया. हे पहा, वालाचे बिरडे. ज्यांच्या शेतात वाल टाकतात त्यांच्या शेतात पहिल्या पावसात हे उगवून येतात आणि त्याची भाजी खूप छान होते. आपण पण ही करणार आहोत. मी आमच्या इथे घमेलामध्येच टाकलेली वाल आणि आता त्याची मी भाजी बनवणार आहे. आता हे मुळं माती आहे, त्याच्यामुळे आपण हे काढून घेणार आहोत आणि मग भाजी कापू. हे पहा, हे या प्रकारे वालाचे बिरडं असतात. पान जास्त मोठं होईपर्यंत ठेवू नका. हे असे छोटी असतात तेव्हाच काढा. आणि आता आपण ही मूळ काढायचे आहेत आणि मग असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. तुम्ही हाताने तुकडे केलेत तरी चालेल. आता याप्रमाणेच आपण सर्व भाजी कट करणार आहोत. आणखीन दाखवते तुम्हाला एकदा. हे असे मूळ बाहेर काढा आणि असे छोटे छोटे तुकडे करा. अशा प्रकारे मी सर्व हे कापून घेणार आहे. ही पहा, मी अशी भाजी कापून घेतलेली आहे. आता थोडी त्याला माती वगैरे लागलेली आहे, त्यामुळे आपण 1-2-3 मिनिट पाण्यात ठेवणार आहोत आणि मग धुवून घेणार आहोत, म्हणजे सगळी माती जाईल त्याची. अशी पाण्यात ठेवा 2-3 मिनिट आणि मग काढा. 1-5 मिनिटाने आपण आता ही काढून घेणार आहोत. अशी चांगलीच काढून घ्या, म्हणजे सगळी माती असेल ती निघून जाईल. तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. कढई तापत ठेवली. आता त्यात मी तेल टाकते. तेल टाकलं की मग आपण राई टाकू. आता आपण जिरं टाकणार आहोत. त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता. हे थोडं मिक्स करून घ्या. आता आपला कांदा थोडा शिजत आलेला आहे. आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया. कांदा थोडा मऊ होऊ द्या. छोटा चमचा हळद आणि थोडंसं हिंग. चांगलं मिक्स करून घ्या. आता आपण यामध्ये घरगुती मसाला घेतला 1 चमचा. तर हे मिक्स करा. आणि आता आपली कापलेली भाजी टाकूया. त्याच्यामध्ये मी 1 छोटा बटाटा पण घेतलेला आहे. चवीसाठी मीठ. हे एकदा मिक्स करा. यामध्ये थोडंसं पाणी टाका. आणि आता झाकण ठेवून एक 7-8 मिनिट ठेवूया.
एक 10 मिनिटाने आपण आता बघणार आहोत. आपली भाजी मस्त शिजलेली आहे, बटाट पण शिजलेला आहे. आता यामध्ये आपण ओलं खोबरं टाकणार आहोत. आणि थोडासा गूळ. हे आता चांगलं मिक्स करूया आणि आणखीन 2-3 मिनिट ठेवूया. असेच ठेवूया 2-3 मिनिट. आता एक 3-4 मिनिट झालेले आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. आता आपली भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करूया. आपण सर्व करूया. भाजी मस्त झालेली आहे. पावसाळा सुरू झाला की पहिल्या पावसाच्या नंतर ही भाजी बनवतात सगळीजण. मस्त लागते भाकरीसोबत, भातासोबत. बाजारात विकायला पण मिळते ही भाजी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.